सर्व भाविक भक्तांचं स्वागत आहे आमच्या नागेश्वर झुंगा या चॅनलवर। आजचं कीर्तन आहे सौ अक्का महादेवी पाटील माळेवाडी यांचं कीर्तन। तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या इथे उठलेल्या नदीमध्ये शिवसंप्रदायिक अभ्यासू कीर्तनकार आमचे शिवभक्तीपरायण ज्यांचं कीर्तन आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे। अभ्यासपूर्ण कीर्तन ज्यांचं आहे अशा माझ्या गुरुभगिनी सौभाग्यवती आणि शिवभक्तीपरायण शिवकीर्तनकार अनिताताई देवपुरे यांना नमस्कार करून आमच्या श्यामाताई जे नेहमी मला सहकार्य करतात आणि मार्गदर्शनही करतात अशा आमच्या श्यामाताईंना नमस्कार करून ज्यांनी इथे कार्यक्रमाचं आयोजन केले, इथल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार माझे गुरु आणि माझे मार्गदर्शक शिवकीर्तनकार उद्धव महाराज यांनाही नमस्कार करून आणि आमचे कोरे अप्पा या सुंदर अशा सोहळ्याचं ज्यांनी मार्गदर्शन केले असे आमचे कोरे अप्पा आणि माझी कोरे आई, तर सर्व या दोघांच्याही चरणी मी नमस्कार करते। आणि येथील एवढा आनंद वाटत आहे, शब्दाने वर्णन करू शकत नाही। हृदय भरून आलेला आहे माझ्या सर्व मातांना पाहून। तर इथे सर्व उपस्थित असलेल्या विशेष करून माझ्या भगिनी गायिका, सुंदर असं सुस्वर गायन करणारे आमच्या नागजवळच्या ताई, खूपच सुंदर आवाज आहे ताईचा, नेहमी त्यांचं गायन ऐकत असते। असं वाटत आहे आज दिवस सोन्याचा संतांनी म्हटल्याप्रमाणे झाला उदय भाग्याचा।
भाग्योदय झालेला आहे. सोनियाचा दिवस आज मी अनुभवत आहे, कारण आज माऊलींचा जन्मोत्सव आहे. रोजच्या सारखा दिन नव्हे, तर आजचा जो दिन आहे सोनियाचा दिन का आहे, कशामुळे आहे, तर माऊलींचा जन्मोत्सव आहे. मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव आहे, ज्यांना संत शिरोमणी अशी पदवी दिलेली आहे, बहुमान दिलेला आहे. असे संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा जन्मोत्सवानिमित्त मला इथे तुम्ही कीर्तन सेवेकरिता निमंत्रित केलेला आहे. आणि त्या कीर्तनरूपी सेवेसाठी, प्रस्तुत सेवेसाठी मी निवडलेला अभंग जो आहे, संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या अभंगवाणीतून हा अभंग निवडलेला आहे. तर माऊलींच्या या अभंगामधून भक्तीचं साधन जर काय असेल तर साधं सोपं एक साधन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न माऊलींनी या अभंगामध्ये केलेला आहे. आजपर्यंत आपण भरपूर भक्ती करत आलेलो आहोत, पण खरी भक्ती काय असते आणि ती भक्ती केव्हा साध्य होते आणि या जीवाचं शिवरूप केव्हा प्राप्त होते, केव्हा शिवरूपाला येतो आपण, ही सत्याची जाणीव आणि हा सत्य मार्ग गाठण्यासाठी कोणतं साधन आपण वापरलं पाहिजे, हे जे अभंगाच्या माध्यमातून संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मन्मथ माऊलींचा सुंदर असा अभंग, साधन हेची साधा दोन्ही, साधन ते हेची साधा दोन्ही, साधा तरी भक्त जरी, परद्रव्य परनाद याचा विटाळ तू धरी, भाग्य देव घरा येती, रिद्धी सिद्धी हो रावती. किती सुंदर आहे. मन्मथ मध्ये संत राणी, एवढी विनंती पदस्वामी. शेवटी मन्मथ माऊली विनंती करत आहेत, एवढीच विनंती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन साधन साधायचे आणि एवढीच विनंती, हात जोडून विनंती आहे. आणि त्या गोष्टीला जर तुम्ही उतरला तर खरोखर ती भक्ती तुम्हाला, ती भक्ती फळमय ठरेल आणि त्या भक्तीचं फळ प्राप्त होणार आहे आणि तुमचं जीवन कृतार्थ होणार आहे, तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. हे मन्मथ माऊलीने सांगितलेलं आहे. मन्मथ माऊलींचं काय वर्णन करा, अहो त्यांना माऊली असं म्हटलेलं आहे. माऊली जिथे शब्द येतो तिथं आपण काय वर्णन करावं, या मुखाने काय वर्णन करावं. पहा, ज्या माऊलीनं या संप्रदायासाठी काय काय नाही केलं, या 16व्या शतकामध्ये संप्रदायाचा लोप होत असलेला दिसून आल्यानंतर माऊलींनी जागृत करण्याचा प्रयत्न केला, या जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि या मानव जीवनाला योग्य वळण देण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याने अनेक पोवाडे निर्माण केली. संतांनी अनेक पोवाडे लिहिले. पहा, पोवाड्याच्या माध्यमातून नाच गायन करत सर्वांना पोवाड्याच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्याचं कार्य केलं मन्मथ माऊलींनी. भारुड सुद्धा त्यांनी अनेक भारुडाचं रचना केली. भारुडाचं किती सुंदर रचना केलेली आहे. काही भारुड अशी लिहिली मन्मथ माऊलींनी, त्यामध्ये प्रखर भाषेचा वापर केला, अगदी प्रखर भाषा. जसं काय केले काय केले काय नाही केले काय केले
आणि मुकुटमणी अक्का महादेवी माता काय वर्णन करते. ज्या 12व्या शतकामध्ये अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक वाघिणीच सारखं जीवन जगणार अशी माझी माता वीर वैरागी अक्का महादेवी माता काय म्हणतात. केश संभार वाढले, वक्षस्थळ वाढले म्हणून काय तिला स्त्री म्हणावं. शरीराने वेगळं झालं म्हणून तिला स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नव्हे. तर बघा, स्त्री आणि पुरुष ज्या व्यक्तीची दृष्टी शरीराकडे आहे त्या व्यक्तीला स्त्री हा पुरुष आणि स्त्री वेगळा दिसतो. फक्त शरीराकडे, फक्त ज्याची दृष्टी वासनेकडे वळते, ज्याची दृष्टी शरीराकडे वळते आणि शरीर हे नाशिवंत आहे हे ज्याला जाणीव नाही आणि शरीराने जो आकर्षित होतो त्या व्यक्तीला शिवाची तर ओळख होणारच नाही, ते तर लांबच राहील. अगोदर जीव काय आहे, आत्मा काय आहे याची जाणीव नाही तर शिवाची काय प्राप्ती होणार. बरोबर आहे ना. शिवहार शिवहार निरर्थक जीवन आहे, व्यर्थ जीवन जगत आहेस. खरं जर अर्थपूर्ण जीवन जर जगायचं असेल तर तुला काय केलं पाहिजे. ही भक्ती, ही प्रार्थना, ही सगळी साधने, वेगवेगळी साधने आपण का वापरत असतो, का करत असतो. याच्या पाठीमागचं कारण काय आहे की आपल्याला समाधान सुखाची प्राप्ती व्हावी, समाधान आणि सुख आणि शांतीची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही आम्ही हे करत असतो. पण मनमत माऊली ह्या साधनेला, या साधनेला निरर्थक साधना म्हटली. ही साधना करावी खरी आहे, पण त्या साधनेचा वेगळा अर्थ काढून आपण करत असतो तर त्या साधनेला काहीच अर्थ नाही. मग कुठली साधना करावी. असं एक कुठलं साधन आहे की मनमत माऊलीने काय साधना सांगितली. आता एक साधनामध्ये काय म्हणते, स्त्रीचं तर नाव नाही ना साधना, त्या मातेचं भगिनीचं तर नाव नाही ना. साधना किती वेळ झाले कीर्तनकार म्हणत आहे. कुठली साधना आहे. साधना हॉटेल पण आहे आपल्या जिंदगीमध्ये. असा गैरसमज करून घेऊ नका. तर हे जे साधना ही जी गोष्ट आहे ही पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही जे पूजा अर्चना करतोय, काही नंतर मला हसू येते. एक 2-2 तास दिवसातून एक 2-2 तास पूजा करत असतात. पण त्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटते की ह्याच्यामध्ये आपल्याला काही त्याच्याकडे पाहूनही समाधान प्राप्त होत नाही. पूजा अर्चा करून त्याच्यामधली वासना गेलेली नसते, त्याच्यामधला स्वार्थभाव गेलेला नसतो. काम, क्रोध, मोह, लोभ, दंभ, अहंकार ह्या गोष्टी अजून भरभरून वापरत असतात. मग या साधनेचा काय उपयोग झाला. साधना करत आहात, ईश्वराची वैभव संपूर्ण तुम्ही पूजा करता, ईश्वराचं नामस्मरण करता. पण जेव्हा गरज पडली तेव्हाच स्वार्थापोटी करतो आपण. जेव्हा गरज पडली, जेव्हा संकट आलं तेव्हाच ईश्वराचं नामस्मरण करतो. म्हणून ती साधना आपल्याला फळाला येत नाही.
आपलं आयुष्य कधी संपलं हे कळतही नाही. म्हणजेच कोणती साधना आहे? योगयागम प्राणायामादिक कली माझी योग याग तप अनुष्ठान हे किती आता करणं शक्य आहे का? पूर्वी करायचे आणि अजूनही काही साधू संत करतात. कली माझी आणि आपण जरी करायला गेलो तर मनावरती नियंत्रण अशक्य आहे. आणि ही जी साधने आहेत तुम्ही कितीही करावं म्हणलं तरी ते त्याने तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. कारण आपण षडविकाराच्या अधीन झाल्यानंतर या गोष्टीत जाणे अशक्य आहे. ज्यावेळेस आपण या षडविकारामध्ये डुबून गेलेलो आहोत पण कालांतराने काही काळाने येणार नाही त्यामध्ये परिवर्तन होणार आहे. पण तिथपर्यंत संयम राहण्याची शक्ती असली पाहिजे. योग याग साधना तिथपर्यंत टिकून ठेवण्याची आणि कायम करत राहण्याची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. परिवर्तन होईल पण संयम आपल्याकडे येणार नाही. लक्षात घ्या. कारण आपण षडविकाराच्या अधीन झालेलो आहोत. ह्या सर्वांमध्ये आपण माया मोहातीत जीवन जगत आहोत संतांनी म्हटल्याप्रमाणे. म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये जसं आमचे जगज्योती महात्मा बसवण्ण सांगतात, विश्वविभूती महात्मा बसवण्ण काय सांगतात? आचार हे सर्व, आचार श्रेष्ठ, सदाचार हेच स्वर्ग, सत्य बोलणे, सदाचार युक्त जीवन जगणे हेच खरे जीवन आहे आणि इथेच स्वर्ग आहे. त्या संतांनी सांगितलं ह्या दोन गोष्टी ज्या व्यक्तीने जीवनामध्ये अंगीकारल्या तो व्यक्ती त्या व्यक्तीचं जीवन शिवमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
गंमत माऊली अभंगाच्या पहिल्या जगामध्ये सांगतात साधळ हेची दोन्ही साधा तरी भक्त फक्त दोन साधने साधायची आहे. इतर साधने निरर्थक आहेत. कोणी ईश्वराला एक नारळ फोडून भरपूर काही मागत असतो नारळाच्या पाठीमागे. कोणी 108 वेळ वाहतो आणि म्हणतो हे देवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे. 1008 वेळ वाहीन माझ्या मुलाला मुलगा होऊ दे. ही सगळी जी काही आहे ती साधने आहे. आपण ही साधने इथे वापर करत आहोत. कुणाला? ईश्वराला प्राप्त करण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी काय काय साधने करत आहोत लक्षात घ्या. एक कथा तुम्ही ऐकलेली आहे शिवलीला ग्रंथामध्ये. राजाने वैभव संपन्न अशी शिवलिंगाची पूजा केली आणि गुराख्याच्या मुलाने तीच पूजा पाहिली. पाहिल्यानंतर त्याच्याकडे कुठल्याच वस्तू उपलब्ध नव्हत्या. त्याने काय केलं? फक्त दगड माती आणि पाणी घेऊन त्याच ईश्वराची पूजा केली. लक्षात घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड आणि शिवप्रभू राजाला प्रसन्न झाले नाही पण त्या गुराख्याच्या मुलाला प्रसन्न झाले. शिवहर या पाठीमागचं कारण काय असेल? कधी विचार केला का? पण नाही. त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय काय करता? कोंबडी बकरी सुद्धा बरोबर आहे. जिवेचं बळी एखाद्या मोठ्या प्राण्यांची बळी घेतो आपण आणि सांगतो की हे ईश्वराला अर्पण केल्यावर ईश्वर प्रसन्न होतो. पहा 21वे शतक आलेलं आहे तरी सुद्धा अजूनही तुमच्या आमच्यातील अंधश्रद्धा गेलेली नाही म्हणजे भेदाची बाब आहे. महात्मा बसवण्णांनी सांगितलं कळमेळ तुझी मुलगी तन्न तन्नसी वेळ परवायची वेळ. जीव हत्या हा आपला धर्म नव्हे. मुक्या प्राण्यांची हत्या ही आपला धर्म नव्हे. दया हेच धर्माचे मूळ आहे. काय म्हटलेलं आहे? दया हेच धर्माचे मूळ आहे. जिथं दया नाही तो धर्मच नाही. आणि मग आपण ही साधने वापरतो ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी. पण खरं सांगा, खरं सांगा हे ईश्वराला वाटतं का तुम्हाला वाटतं? खरं सांगा. तुमची चोचले तुमचे पोट भरवायचं असते आणि तुमचं पोट भरण्यासाठी ईश्वराचं नाव पुढे करतात. आज कुठली वेळ लागली नाही लक्षात घ्या. आज समोरच्या व्यक्तीला वेळ समजलं तुमचा गोड गैरसमज आहे. मी समजलं नाही बरं का. मी इथे उभे आहे तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. लक्षात घ्या. सांगण्यापेक्षा ऐकणारा फार मोठा ज्ञानी असतो. शिवहर शिवहर. ईश्वराची भक्ती जी आपण करतो श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आणि ह्या अंधश्रद्धेमुळे तुम्ही आम्ही अनेक जे भोंदू बाबा असतात त्या भोंदू बाबांच्या बळी पडतो. कशामुळे? तर त्या अंधश्रद्धेमुळे, त्या अज्ञानामुळे. म्हणून हे अज्ञान नष्ट झालं पाहिजे. ही अंधश्रद्धा तुमच्या आमच्याकडून निघून गेली पाहिजे. माझ्या माता भगिनींना म्हणजे स्पेशल माता भगिनींना मी सांगू इच्छिते कारण हा माता भगिनी जास्त बसत असतात अशा गोष्टींमध्ये. लक्षात घ्या. कोणी काही बोललं की लगेच आपण त्या गोष्टीला भुलून जातो आणि त्याचप्रमाणे करायला लागतो पण त्या पाठीमागचा विचार आपण करत नाही. म्हणून तुम्ही सुजाण झाले पाहिजे. सुज्ञान
सुधार करण्याचा प्रयत्न केला, सुधार करण्याचा प्रयत्न केला. गणपत माऊलीनंतर साक्षात गणपत माऊलीचा अवतार ज्यांना वसुंधरा रत्न म्हटलेला आहे, राष्ट्रसंत ज्यांना म्हटलेला आहे, असे सद्गुरू माऊली राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य माऊली अहमदपूरकर यांनी सुद्धा हेच कार्य केले आहे. तुम्हा आम्हाला या अज्ञानातून बाहेर काढण्याचं कार्य केलेलं आहे. आणि जागो आता तरी भासावना या महान संतांचा जन्म झाला. 16व्या शतकामध्ये वीरशैव संप्रदायाला पोवाडा असो, भारुड असो, भक्तवाणी असो, कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी मन्नत माऊली तुम्हा आम्हाला मानव धर्माकडे येणारे संत शिरोमणी मन्नत माऊली त्यांचं बालपण पाहावं. खूप सुंदर असं बालपण, लहानपणापासूनच चौकस बुद्धी, हुशार, तीव्र ज्ञानाचं तर सांगूच नका, ज्ञानाचं भांडार असलेले. कारण लहानपणापासूनच ते पोवाडे वगैरे अगदी कमी वयामध्ये त्यांनी ती रचना केली होती. आणि लोकांना सहजरित्या कसं सांगावं, कारण असं वाचून जर सांगितलं तर त्यांच्या डोक्यात शिरत नाही. जर आपण गायनाच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून जर सांगितलं तर झटकन त्यांच्या डोक्यात जाईल आणि ते गाणे गुणगुणत गुणगुणत एक ना एक दिवस त्यांना त्याचं ज्ञान होईल. ज्ञान होईल, त्याची जाणीव होईल, अभंगाचा अर्थ समजून येईल. यामुळे त्या संतांनी पोवाडे रचली, भारुड रचना केली, नाच गायन करत सगळ्यांचं मनोरंजन करत त्यांनी अशा साहित्य निर्मिती केली आणि सर्वांपर्यंत हे ज्ञान संपदा पोहोचवण्याचं कार्य केलं. असे संत श्रेष्ठ मन्नत माऊलींचं जीवन कार्य काय सांगावं. अहो, तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीचं जीवन कार्य सांगावं लागत नाही, पण वीरशैव संप्रदायाचे संत शिरोमणी मन्नत माऊलींचं जीवन कार्य खरंच तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला आजच इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्या हैबतपुरी परिवारातील खरोखरच एकदम अध्यात्म परिवार असलेलं असे उद्धव महाराज हैबतपुरे माझे जे मार्गदर्शक गुरु आहेत, त्यांचे चिरंजीव शिवभक्तीपरायण शिवाजी बाप्पा हैबतपुरे मन्नत आलासी भू लोका आता कोणी भू नका. सुंदर असं ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, पुस्तक तिथे लिहिलेलं आहे. त्याने खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. हुबेहूब तुम्ही जर ते पुस्तक वाचलं तर मन्नत माऊली तुमच्या डोळ्यासमोर हुबेहूब दिसतील. ते एवढं सुंदर रचना, साहित्य रचना त्यांनी केलेली आहे. तर आज इथे उपलब्ध आहे, तुम्ही आवर्जून घेऊन वाचू शकता, अगदी कमीत कमी दरामध्ये. लक्षात घ्या, कारण आज आपण संतांची का तुम्हाला सांगते, इथं पैशाचा भाग नव्हे. आज संतांचं चरित्राचं वाचन जर आपण नाही केलं, संत चरित्र जर आपण अभ्यासलो नाही तर तुम्ही उद्या कुठे राहणार माहिती नाही. दारुड्यांच्या कळपातही राहू शकता, नाचणाऱ्यांच्या कळपातही राहू शकता आणि व्यसनांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गर्भ बनणार आणि जीवन निरर्थक बनायला वेळ लागणार नाही. म्हणून जर खरंच जीवन अर्थपूर्ण बनवायचं असेल तर तुम्ही संत साहित्याचं वाचन अगोदर केलं पाहिजे. कारण आज मी जी इथे उभी आहे त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून काय शिकवलं की या संतांचं जीवन चरित्र अभ्यासायला शिकवलं आणि अभंगवाणी आम्हाला अभ्यासायला शिकवलं. आणि त्याचंच हे जे मी जे बोलते, 4 शब्द बोलते तर तुमच्या समोर त्याचंच हे फळ आहे. माझ्या आईवडिलांनी ते संस्कार दिले. म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही स्वतः वाचा आणि मुलांना पण ते दाखवा आणि वाचायला सांगा. तर खरोखरच मन्नत माऊलींनी आज आपल्या भूतलावर अवतरलेले आहेत. म्हणून तुम्ही आम्ही जागे
जीवनामध्ये चार प्रकारात आपण जीवन जगत असतो. पहिलं जे ब्रह्मचर्य, त्यानंतर ब्रह्मचर्य म्हटल्याबरोबर आज मला बंधू भगिनींना ते ब्रह्मचर्य पालन करणं फार कठीण झालेलं आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. या 4 आश्रमातून जीवन काल आपला संपवला पाहिजे. आणि संतांचा जीवन काल जो आहे याही पलीकडे आहे लक्षात घ्या. पण ब्रह्मचर्य पालन करत असताना वयाचे 25 वर्ष तुम्ही ब्रह्मचर्य पालन करायचं आणि ज्ञानार्जन करायचं. त्यानंतर गृहस्थ आश्रम, ज्यावेळेस तुम्ही गृहस्थ आश्रमात पदार्पण करता, वैवाहिक जीवन जगता, स्त्री आणि पुरुषाचा विवाह होतो, 2 जीवन एकच जीव झालेला असतो. लक्षात घ्या. ते वैवाहिक जीवन जगत असताना त्याला म्हटलेलं आहे गृहस्थ आश्रम जीवन. त्यानंतर वानप्रस्थ म्हणजे वैवाहिक जीवन, गृहस्थ आश्रमी जीवन जगत आहोत, पण त्यामध्येच गुंतून न जाता जन कल्याणार्थ, जनहितार्थ तुम्ही सुद्धा काहीतरी कार्य केलं पाहिजे. त्यावेळेस वानप्रस्थ जीवन आपण जगत असतो. त्यानंतर सर्व मोह माया सगळं त्याग करून जेव्हा आपण कार्य करायला चालू करतो तेव्हाच म्हटलं आहे संन्यास घेणे. बगळे वस्त्र घालून जंगलामध्ये जाऊन योगासनात बसून तप अनुष्ठान करणे म्हणजे संन्यास नव्हे. तर संन्यास या शब्दाचा अर्थ तुम्ही जाणून घ्या. हे सर्व काही अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला समजेल. कारण आजपर्यंत आपण ब्राह्मणांनी जे सांगितलं तेच ऐकलं, म्हणून आपल्याला आपल्या डोक्यात काही सत्वज्ञान शिरलंच नाही. म्हणून लक्षात घ्या. म्हणून सर्वांनी साहित्याचं वाचन जास्तीत जास्त केलं पाहिजे. हे मी पुन्हा सांगत आहे. जेव्हा गृहस्थ आश्रमी जीवन जगत असतो आपण, त्यावेळेसच संतांनी म्हटलं आहे परद्रव्य करणारी याचा विचार स्वस्त्रीला सोडून परस्त्रीला माते समान, भगिनी समान जो व्यक्ती मानतो, परस्त्रीवर दृष्टी पडल्यानंतर ती माताच दिसली पाहिजे, ती भगिनीच दिसली पाहिजे. त्यावेळेसच तो खरा ज्ञानी आहे, तो खरा सत्पुरुष आणि सज्जन असं समजावं. लक्षात घ्या. म्हणून दृष्टी पवित्र आहे.
तर ते काही साधी गोष्ट नव्हे. म्हणजे आदर सन्मान दिला जात होते. प्रत्येक स्त्रीला माते समान मानत होते, भगिनी समान मानत होते. आदर आतिथ्य करूनच त्यांना राजवाड्यातून बाहेर पाठवत होते. लक्षात घ्या, ती निजामाची असो, कुणाचीही असो, कोणतीही स्त्री असो, स्त्री ही माताच आहे म्हणून ते समजायचे. त्या काळामध्ये आपल्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचार झाला. त्या निजामाने आपल्या स्त्रियांवरती, हिंदू स्त्रियांवरती अन्याय अत्याचार केला म्हणून राजाने तसा अन्याय अत्याचार त्यांच्या बहिणीवरती केला नाही. लक्षात घ्या, त्यांनी काय समजलं, नाही ती पण महिलाच आहे, ही पण महिलाच आहे, ती पण स्त्री आहे, ही पण स्त्री आहे, तर ती माता आहे माझी आणि ती भगिनी आहे. म्हणून निजामाच्या सुनेला सुद्धा आदर आतिथ्य करून त्यांनी सन्मानाने तिला पाठवलं, परत पाठवलं तिच्या घरी. तर बघा, यावरूनच तुम्ही समजू शकता आज आमची तरुणाई कुठे बरकटलेली आहे. जी तरुण मंडळी